शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या आवडत्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो. हे जे पीक आहे हे चवळीचं पीक आहे आणि या चवळीच्या पिकाच्या आधी आपले याच मल्चिंगवर खरबूज हे पीक होतं आणि त्याचमुळे आपण हे चवळीचं पीक लावलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो हे चवळीचं पीक आपल्याला तार काठीवर करायचं होतं आणि त्यासाठी आपण जे शेतकरी तारकाठीची पिके घेतात त्या शेतकऱ्यांची भेटी घेतल्या असता ते शेतकऱ्यांचं असे म्हणणे आले की जर तुम्हाला कैची पद्धतीने जर मंडप उभा करायचा असेल तर जवळपास एकरी 1200 काठी तुम्हाला लागेल आणि जर तुम्हाला ताठी पद्धत करायची असेल तर एकरी 800 काठी 800 ते 1000 काठी तुम्हाला लागेल असे शेतकऱ्याचे म्हणणे होते. आणि काठी घेण्यासाठी आपण जेव्हा मार्केटला गेलो बाजारात गेलो तेव्हा व्यापाऱ्याकडून आपल्याला एका काठीचे 7 फुटाच्या काठीचे जवळपास 25 रुपये आणि 8 ते 9 फुटाच्या काठीचे 30 ते 32 रुपये आपल्याला व्यापारी सांगत होता. आणि आपल्याला जर 2400 काठी घ्यायची असेल तर आपल्याला जवळपास 60 ते 65 हजार रुपये आपल्याला निव्वळ फक्त काठीसाठी आपल्याला द्यावे लागले असते. तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे काठी आपण उभे केलेले आहे ते फक्त आपण एकरी 550 काठी आपण एकरी उभ्या केलेल्या आहे आणि 2 एकरामध्ये आपल्याला जवळपास 1100 काठ्या लागलेल्या आहे. आणि शेतकरी मित्रांनो आपण जो तार वापरलेला आहे तो तार लोखंडी तार नसून हा प्लास्टिक तार वापरलेला आहे. कारण लोखंडी तार जवळपास 1 ते 1.5 क्विंटल आपल्याला 2 एकरासाठी लागला असता आणि हा प्लास्टिक तार आपल्याला फक्त 12 किलो लागलेला आहे. एकेरी जे आपण सरळ लाईनमध्ये तार मारलेला आहे यासाठी 12 किलो लागलेला आहे आणि आपण आडवी लाईन आणि आडवी तार मारण्यासाठी आपल्याला 5 किलो तार लागलेला आहे. असा मिळून आपल्याला 17 किलो तार लागलेला आहे. तर जवळपास आपल्याला 1800 ते 1900 रुपये आपल्याला फक्त तारासाठी लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सुद्धा आपली चांगल्या प्रकारे बचत झालेली आहे. जर आपण लोखंडी तार जर आज विकत घेतला असता तर जवळपास 1.5 ते 2 क्विंटलपर्यंत लोखंडी तार आपल्याला लागला असता आणि तोच तार आपण प्लास्टिक तार वापरल्यामुळे 1200 ते 1300 रुपयात आपल्याला ताराचा जुगाड करता आला. तर शेतकरी मित्रांनो आपण जे हे बांबू घेतलेले आहे हे काठी घेतलेली आहे तर ही आपण डायरेक्ट शेतकऱ्यापासून घेतली आणि शेतकऱ्यापासून घेतल्यामुळं आपल्याला ही काठी फक्त 20 रुपयामध्ये पडलेली आहे. जर व्यापाऱ्यापासून जर आपण काठी आणली असती 30 रुपयाने आपल्याला काठी विकत घ्यावी लागली असती. आपण 10 फुटाची काठी तयार केली शेतकरी मित्रांनो 10 फुटाची काठी तयार केली असूनसुद्धा आपल्याला फक्त ती 20 रुपयाला काठी पडलेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा घ्यायचेच असेल तर शेतकऱ्यापासूनच नाही का तुम्ही बांबू विकत घ्या आणि त्याच्या काठ्या तयार करा. तर जवळपास 50 किलो जाळी आपल्याला 2 एकरासाठी लागली असते आणि एका किलो मागे आपल्याला 350 रुपये द्यावे लागले असते. तर जवळपास शेतकरी मित्रांनो 15 ते 16 हजार रुपये आपल्याला निव्वळ या जाळीसाठी आपल्याला खर्च करावे लागले असते. आपल्याला तो खर्च वाचवण्यासाठी आपण एक नवीन जुगाड तयार केलं. आपण सुताचा वापर केलेला आहे. 400 ग्रॅमचं बंडल आपल्याला 95 रुपयामध्ये पडलेलं आहे. पूर्ण सूत आपल्याला 5200 रुपयात आपल्याला सूत झालेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आपण हा मंडप उभा केलेला आहे तो मंडप उभा करण्यासाठी आपण जे खुट्या तयार केलेल्या आहे ह्या खुट्या आपण लोखंडी तयार केलेल्या आहे. जेणेकरून आपला हे जे शेत आहे हे शेत मुरमाड असल्याकारणामुळं यामध्ये लाकडी खुट्या यामध्ये आतमध्ये जात नव्हत्या. त्यासाठी आपण जुगाड म्हणून आपण लोखंडी खुट्या तयार केलेल्या आहे आणि ह्या खुट्या चारही बाजूनं आपण मारलेल्या आहे. आपण आडवा उभा चारही बाजूनं ताण या लाकडाचा काढलेला आहे. त्यामुळे या ताठी पद्धतीमध्ये खूप मजबूती आलेली आहे. जर आपण एकेरी साईडनं जर आपण खुट्या मारल्या असत्या तर आपल्याला चांगला ताण निघाला नसता आणि आडव्या साईडनं आपला मंडप पडण्याची दाट शक्यता होती. आज समोर येणारा जो काळ आहे हा पावसाळ्याचा काळ आहे. या पावसाच्या काळात आपल्याला जर मंडप टिकवायचा असेल तर आपल्याला खरंच शेतकरी मित्रांनो दोन्ही साईडने ताण काढणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जी ही चवळी लावलेली आहे या चवळीच्या बद्दलची जर आपल्याला व्हिडिओ हवे असेल तर नक्कीच आपण मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच या चवळीबद्दल आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवू. या चवळीची संपूर्ण माहिती आपण घेऊन येऊ. तर हे जे चॅनल आहे हे एका शेतकऱ्याचे चॅनल आहे आणि शेतकरीच शेतकऱ्याला मोठा करू शकतो. तर जर आपल्याला आपले व्हिडिओ आवडत असेल तर
व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी भेटू पुन्हा. जय महाराष्ट्र.